नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काय गंमत आहे बघा. म्हणजे काही आठवड्यांपूर्वी या मंचावरती आपल्या अप्सरांचं अगदी जल्लोषात स्वागत झालं. स्पर्धा पुढे रंगत गेली. या अप्सरांच्या नृत्याविष्काराने आणि त्यांच्या आरसपानी सौंदर्याने आपल्या मनाला भुरळ तर पाडलीच, पण आपल्या मनामध्ये त्यांनी एक अढळ असं स्थान निर्माण केलं. स्पर्धा रंगत चालली आणि आता आपण या स्पर्धेच्या अशा टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत की जिथे आज असं ठरणार आहे की या 4 अप्सरांपैकी कोणत्या 3 अप्सरा अंतिम फेरीपर्यंत जाणार आहेत आणि कोणती अप्सरा आज आपल्याला निरोप देणार आहे. पण हे सगळं करण्यासाठी तुमचं सहकार्य खूप बहुमोलाचं आहे. तेव्हा त्वरा करा. तुम्ही आपलं मत नोंदवू शकता SMS द्वारे किंवा इंटरनेटद्वारे. लक्षात घ्या, तुम्ही आजपासून नोंदवलेलं मत हे अंतिम फेरीपर्यंत काउंट होणार आहे आणि त्यावरूनच ठरणार आहे महाविजेती अप्सरा कोण आहे. पण मला असं वाटतं की स्वागताला निरोपाबद्दल कशासाठी बोलायचं नाही का. तेव्हा आता आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. दीपाली विचारे, मयूर वैद्य आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी फुलवा खामकर. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, महागुरु सचिन पिळगावकर यांचं. आज आपल्या या अप्सरांचे परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी 3ऱ्या पर्वाचा महाविजेता मयुरेश पेम इथे आलेला आहे. जोरदार टाळ्या. मयुरेश, तू या कुटुंबातला एक सदस्य आहेस. कसं वाटतंय तुला? खूप एक्सायटेड होतो मी इथे येण्यासाठी आणि सर्व अप्सरांचे परफॉर्मन्सेस बघायला, आज लाईव्ह बघायला मिळणार, तर तो एक वेगळा आनंद आहे. सर्व अप्सरांना माझ्या शुभेच्छा आणि सर्व परफॉर्मन्सेस दमदार होऊ दे अशी इच्छा मी व्यक्त करतो. धन्यवाद. वाह वाह, क्या बात आहे. मयुरेश, तुमच्याच परिवारात स्वागत आहे. थँक्यू सर. चला तर आपल्या सर्व अप्सरा परफॉर्मन्सेस सादर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन. एक मिनिट. ऑब्जेक्शन. माझा आक्षेप आहे इकडे. कोणी महत्वाची माणसं आहेत का जबाबदारी घेतील अशी कोणी आहेत का? मी आहे. नाही, जबाबदारी घेतील अशी महत्वाची माणसं कोणी आहेत का इथे? ह्या मंचावरती इथे मी आत्ता ह्या क्षणी खूप जबाबदार आहे. आहात? हो. हा, मग माझा आक्षेप आहे. नाही, एक मिनिट. आक्षेप आहे, मला कळतंय तुम्ही ओरडताय, पण तुम्ही जागा चुकला आहात. हा वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीचा सन्माननीय मंच आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. थँक्यू. मला इथेच यायचं होतं. बहुतेक तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. नाही. कोण तुम्ही? मी ॲडव्होकेट मीरा पटवर्धन. ॲडव्होकेट मीरा पटवर्धन. हा. तुम्ही वकील आहात? म्हणजे ते नेहमी म्हणत असतात ना, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ताजे राते हिंद, दफा 302 के तहत मेरे मुवक्किल, मेरे काबिल दोस्त वगैरे असं म्हणत असतात, तशा वकील आहात? काय नाव काय तुमचं? तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला लज्जा म्हणायचंय का? शट अप. काय नाव काय म्हणाला तुमचं? नाही, खरं तर तुमच्या नावाशी मला काही घेणं नाहीये. माझा आक्षेप तुमच्यावर नाहीये. माझा आक्षेप या रंगमंचावर आहे, या कार्यक्रमावर आहे. अहो, या मंचावरती आक्षेप घेण्यासारखं काय आहे? इथे महिलांवर अन्याय होतोय म्हणून माझा आक्षेप आहे. तुम्ही चुकलेला आहात, पूर्ण चुकलेला आहात. मी सिद्ध करून दाखवू शकतो. मी काही वकिली शिकलेलो नाहीये, पण मी सिद्ध करून दाखवू शकतो. ह्या मंचावरती विशेषतः स्त्रियांवरती अन्याय होत नाही. उलट वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीमध्ये सर्व अप्सरा इथे येतात. त्यांच्या भावनांना असे पंख फुटतात. ते आपल्या भावनाविष्कार, नृत्याविष्कार दाखवतात आणि छान छान उत्तम परफॉर्मन्सेस सादर करतात. तेव्हा नाही, तुम्ही खूप मनोरंजक पद्धतीने मला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय, पण मला हे कदापि मान्य नाहीये. कारण स्त्रियांवरचा अन्याय थांबवणं हे माझं काम आहे आणि या रंगमंचावर स्त्रियांवर अन्याय होते. त्यामुळे एक मिनिट, नाही, तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. आपण काही सेटलमेंट करू शकतो. सेटलमेंट म्हणजे काही मार्ग काढू शकतो. मार्ग काढू शकतो. तुम्ही त्या मुलींच्या बरोबरीने कोणाला तरी मुलांना नाचायला सांगा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अहो, पण आता मुलं कुठून आणायची? ते मी कसं सांगणार? नाही, आपण एक काम करूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, मी बघतो काय करायचं. मी बाहेर बसू आणि तुम्ही बघता काय करायचं? मी बाहेर वगैरे बसणार नाही. मी इथे समोर बसणार आहे आणि जे काय घडायचं ते माझ्या समोर घडेल. ऐका ठीक आहे, मला मान्य आहे. तुम्ही थोडा वेळ बसता का तिथे? बसा इथे. पायरी आहे. इथे
पायरीचं तुम्ही मला शिकवू नका हा. रोज कोर्टाच्या पायऱ्या चढते उतरते, तुम्ही तुमची पायरी सांभाळून हो, बघा हो. हा. आणि ते काय ते बघा, नाही तर मी लगेच तुम्ही नाव नाही, नावाचं काही घेणं नाहीये तसंही मला.